नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपल्या हाती येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना संबोधित केलेल्या त्या भाषणाची चौकशी अखेर सुरू झाली आहे आणि ही चौकशी आता उद्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचं उल्लंघन त्या भाषणामुळे झालं की नाही याची चौकशी होणार आहे. या भाषणाबद्दल कुठल्याही प्रकारची परवानगी मागितलेली नव्हती. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या कलम 7 नुसार आता ही चौकशी सुरू झाली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, ज्या पद्धतीने मिशन शक्तीच्या संदर्भात पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला संबोधित केलं त्या संदर्भात आज स्पष्टीकरण खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळालेलं आहे. या संदर्भात ज्या पद्धतीने सगळ्या विविध राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या त्याच्या आधारावरती एक समिती स्थापन केली होती केंद्रीय निवडणूक आयोगाने, जे सक्सेना यांच्या नेतृत्वामध्ये जी सक्सेना यांच्या नेतृत्वामध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचा निकाल आणि समितीचा अहवाल जो उद्या येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्या अहवालामध्ये जर खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोषी आढळले तर त्यांना विचारणा केली जाऊ शकते आणि एक प्रकारे खास करून दूरदर्शनचा वापर आपण कुठल्या आधारावरती केला, कारण की दूरदर्शन ही राष्ट्रीय वाहिनी आहे, त्यावरती सरकारचा कंट्रोल असतो आणि दुसरं सोबतच त्या पद्धतीने आपण संपूर्ण देशाला संबोधित करताना आपण केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी का नाही घेतली या संदर्भात देखील विचारणा केली जाऊ शकते. आणि ज्या पद्धतीने चर्चा होती की खास करून केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करून हे संपूर्ण भाषण प्रसारित करण्यात आलं होतं ते खोटं कसं ठरलं या संदर्भात देखील चर्चा आता आणि उद्या या संदर्भात निर्णय अहवाल पुढे येईल तेव्हाच कळेल. पण महत्वाचं म्हणजे यामुळे असं म्हणता येईल की आता उद्याच्या निर्णयावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगामी भवितव्य अवलंबून राहणार आहे. बर निश्चित. तुर्तास प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका आजपासून उत्तर प्रदेशातून सुरू झाला. उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. जमीन, आकाश आणि अवकाशात सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आम्ही दाखवली असं सांगत एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांवर नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोलही केला. पहली बार ऐसी निर्णायक सरकार भी देख रहा है जो अपने संकल्प को सिद्ध करना जानती है. जमीन हो, आसमान हो या फिर अंतरिक्ष, सर्जिकल स्ट्राइक का साहस आपके इस चौकीदार की सरकार ने दिखाया है. जो लोग गरीबों का बैंक का खाता 70 साल तक नहीं खुलवा पाए वो कहते तुम्हारे खाते में पैसे डालेंगे. कोई भरोसा करेगा क्या? जो खाता नहीं खुलवा सकता है वो खाते में डाल सकता है क्या? इस चौकीदार को चुनौती देते फिरते थे, अब रोते फिर रहे हैं. मोदी ने ये क्यों किया? मोदी ने वो क्यों किया? ये मोदी ने पाकिस्तान में आतंकियों को घर में घुसकर क्यों मारा? ये मोदी ने आतंकियों के अड्डे को नष्ट क्यों किया? देश को हिंदुस्तान के हीरो चाहिए या पाकिस्तान के? हिंदुस्तान के हीरो चाहिए या पाकिस्तान के? मेरे प्यारे देशवासियों, मैं 130 करोड़ देशवासियों से पूछना चाहता हूं, क्या हमें सबूत चाहिए कि हमें सपूत चाहिए? दरम्यान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. विरोधकांचा उल्लेख त्यांनी चक्क शराब असा केला. सपा का स, आरएलडी का र और बसपा का ब, मतलब शराब. अच्छी सेहत के लिए शराब से बचना चाहिए कि नहीं बचना चाहिए?
उत्तर प्रदेश की अच्छी सेहत के लिए शराब से बचना चाहिए कि नहीं बचना चाहिए? अच्छे भारत के भविष्य के लिए शराब से बचना चाहिए कि नहीं बचना चाहिए? तो सपा, आरएलडी, बसपा, ये शराब आपको बर्बाद कर देगी। दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा 3 दिवसांचा प्रचार दौरा आजपासून सुरू झाला। त्यांनी अमेठीतल्या मुसाफिरखाना आणि इथून प्रचार सुरू केला। त्यांचा संपूर्ण दिवस रायबरेलीत होता। रायबरेली हा त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा मतदारसंघ। उद्या म्हणजे तिसऱ्या दिवशी त्या अयोध्येत असतील। दरम्यान काँग्रेसनं फैजाबाद ते अयोध्या अशा प्रकारच्या एका रॅलीचं सुद्धा आयोजन केलं आहे। दरम्यान काल प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का असं विचारल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। आप लड़ सकती हैं चुनाव। आप भी लड़ सकती हैं। अगर मेरी पार्टी कहेगी कि चुनाव लड़ना है तो मैं जरूर लड़ूंगी। खुद मेरी इच्छा है कि मैं पार्टी के लिए काम करूं, क्योंकि बहुत संगठन का बहुत काम है एंड आई प्रेफर टू। बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांमध्येच बंडखोरी झाल्याचं समोर आलंय। लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांनी शिवहर आणि जहानाबादमधून उमेदवार उतरवण्याची घोषणा केली। घोषित केलेल्या उमेदवारांच्या नावावर लहान भाऊ तेजस्वीनं शिक्कामोर्तब करावं असं आवाहन सुद्धा त्यानं केलंय। याबद्दल तेजप्रताप यादव एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार होते, पण लालूंच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी विचार बदलल्याचं कळतं। दरम्यान दरभंगा मतदारसंघावरून बिहारमधल्या महाआघाडीत मोठा वाद होता। कीर्ती आझाद भाजप सोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसला ही जागा हवी होती, पण राजदनं ती जागा काँग्रेसला द्यायला स्पष्ट नकार दिला। पण चर्चेनंतर हा वाद मिटेल असं काँग्रेसला वाटतंय। दुसरीकडे भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस प्रवेश लांबलाय। आता 6 एप्रिल रोजी शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। त्यांच्या प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली। बिहार काँग्रेस नेत्यांची राहुल गांधी यांच्यासोबत एक बैठक झाली। त्यात शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदच्या महाआघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा पूर्ण न झाल्यानं शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रवेश लांबल्याचं बोललं जात आहे। अब कांग्रेस पार्टी में शामिल होंगे, लेकिन एक इतना बड़ा काम हो रहा है, इतना शुभ काम हो रहा है, तो इस शुभ काम के लिए मैं समझता सबसे शुभ दिवस जो आ रहा है वो है नवरात्रि की बात हो रही है। नवरात्रि सबसे शुभ दिवस है, इसलिए हम समझते हैं हम नवरात्रि में जल्द से जल्द आपको बहुत अच्छी सार्थक पॉजिटिव खबर देंगे और तब हम लोग कांग्रेस के साथ कंधे से कंधे मिलाकर नवरात्रि मां का आशीर्वाद लेते हुए आगे बढ़ेंगे। राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। न्यायालयाच्या आदेशावरून औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला। सिडको पोलीस स्टेशनकडे तो वर्ग करण्यात आला। दरम्यान राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या प्रकरणी खुलासा दिलाय। निवडणुकीच्या तोंडावर माझी आणि पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर यासंबंधी ते कुणालाही भेटले नसल्याचंही म्हटलंय। याशिवाय माझा काही संबंधही नाही असा खुलासा दिलीप कांबळे यांनी दिला आहे। वळूयात पुढच्या एका अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे। पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदाराला पुण्यातल्या चाकण परिसरातून बिहारच्या एटीएसनं अटक केली। शरीयत मंडल असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। तर बिहारमधल्या पाटणा जंक्शन इथून एटीएसनं खैरुल मंडल आणि अबू सुलतान या 2 बांगलादेशी नागरिकांना सुद्धा काही दिवसांपूर्वी अटक केली होती। त्यांच्या चौकशीमध्ये शरीयतचं नाव समोर आलं। यानंतर बिहार एटीएसनं पुणे जवळच्या चाकण पट्ट्यामध्ये छापा मारून शरीयतला अटक केली। आणि आता काही राजकीय बातम्यांच्याकडे वळूयात। मुंबईतल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किरीट सोमय्या यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उमेदवारीसाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मनोज कोटक यांची नावं आघाडीवर आहेत। ही दोन्ही नावं भाजपच्या संसदीय समितीकडे पाठवण्यात आल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। येत्या 2 दिवसात उमेदवारांचं नाव निश्चित होईल।
दरम्यान किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर अपक्ष लढवणार, अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असं जे विधान सुनील राऊत यांनी केलं होतं ती त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 2 दिवसांपूर्वी प्रवीण छेडा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. प्रवीण छेडा सुद्धा उमेदवारीसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून युतीमध्ये निर्माण झालेला तिढा अजूनही कायम आहे. भाजपचे प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, पण त्यावरही काही तोडगा निघाला नाही. त्याआधी किरीट सोमय्या यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. ईशान्य मुंबईत शिवसेनेचा नारा, एकच स्पिरिट नो किरीट. प्रसाद लाडांचे प्रयत्न अयशस्वी, सोमय्यांचे उद्धव भेटीचे प्रयत्न असफल. युतीला कसं मिळणार विजयाचं स्पिरिट? ईशान्य मुंबईतला तिढा सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी प्रसाद लाड यांच्यावर सोपवण्यात आली होती. प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, पण या भेटीत कोणताही तिढा निघाला नाही. किरीट सोमय्यांचे लाड करायचे नाहीत अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे शिष्टाईच्या मोहिमेवर निघालेल्या प्रसाद लाड यांची मोहीम अपयशी ठरली. राहिला ईशान्य मुंबईच्या बाबतीतला प्रश्न, हा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई आणि पार्लमेंटरी बोर्ड या विषयावरती लवकरात लवकर निर्णय घेईल आणि हा विषय देखील लवकरात लवकर सुटेल याची मला पूर्ण खात्री आहे. प्रसाद लाड यांच्या आधी स्वतः किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे प्रयत्न केले, पण मातोश्रीवरून त्यांना थेट नकार देण्यात आला. उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांविषयी प्रचंड नाराजी आहे. परिणामी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना तिकीट मिळालं तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिला. निवडणूक अपक्ष लढवायची की शिवसेनेतून याचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही सुनील राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांना शिवसेनाच नाही तर भाजपमधूनही विरोध असल्याचा दावा राऊतांनी केलाय. ईशान्य मुंबईतून सोमय्यांना उमेदवारी दिली तर भाजपला ही सीट गमवावी लागेल असंही राऊत म्हणाले. गेले 4 वर्षांमध्ये किरीटनी ज्या प्रकारे त्रास नाही दिला, छळ केला, आमचा शिवसैनिकांचा छळ ज्या प्रकारे केला, त्या छळाला कंटाळून आमच्या ईशान्य मुंबईतल्या सर्व शिवसैनिकांचा निर्णय आहे की नो एकच स्पिरिट नो किरीट. परंतु जर किरीटला परिस्थिती दिली तर आम्ही नक्कीच गुढीपाडव्याला आमचा मुहूर्त ठरलेला आहे. मुंबई महापालिका निवडणूक चांगलीच गाजली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात चोरांचे सरदार, महापालिकेतील माफिया यासारख्या शेलक्या विशेषणांचा वापर करत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला होता. किरीट सोमय्या मुंबईला खड्डे मुक्त करण्याची भाषा करतात, तर हे माफियाचे दलाल मुंबईला किरीट सोमय्या मुक्त करण्याची भाषा करतात. म्हणून लढाई ते आहेत, माफियांची आहे, चालू राहणार. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी केलेली ही टीका शिवसैनिकांनी अजूनही लक्षात ठेवली आहे. युतीची घोषणा झाल्यानंतरही योग्य वेळ साधत शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईत आक्रमक भूमिका घेतली. आता शिवसैनिकांचं स्पिरिट भाजपच्या किरीट यांना किती काळ रोखून धरणार हे लवकरच स्पष्ट होईल. उदय जाधव आणि विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे उर्मिला मातोंडकर हिनं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. भाजपच्या कामामुळे लोक खुश नाहीत म्हणून मी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं तिचं म्हणणं आहे. उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता निवडणुकीचं काही जेव्हा तुम्ही पक्ष जॉईन करता तेव्हा खरं तर थोड्याशा गोष्टी पक्षाच्या स्वरूपाने जाव्या लागतात. त्यामुळे ते जेव्हा ठरवलं जाईल तेव्हा त्याच्यावरती विचार केला जाईल. काय म्हणतात ते तर इलेक्शन पण लढतायत आणि निवडणुकीतही जात आहेत, ज्यांना हे कोण असं आधी लोकांना सांगावं लागतं. तर आय एम सॉरी, मला कोणाला इथे खाली कमी नाही लिखायचंय, पण त्याची ह्या सगळ्याची गरज नाही हो. ह्या सगळ्याची गरज तेव्हा असते जेव्हा मला माझ्या लोकांपर्यंत पोहोचायचंय, त्यांना सांगायचंय की मी इथे कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात ते काहीतरी भोगस गौस ह्याची विधानं करायला, भडक विधानं करायला आलेली नाही, लो लेवलची राजनीती खेळायला आलेली नाही. मी इथे जी माझी
भयंकर स्ट्रॉंग प्रखर विचारधारा आहे त्याच्याकरता आले आणि मी ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली खरी, मात्र त्यांच्या प्रचाराचे प्रकार हे केवळ स्टंट वाटतात असं अनेक मतदारांचं म्हणणं आहे. बघितलं, पार्थ पवार प्रचाराच्या नावाखाली किती धावाधाव करतात. ते कधी बैलगाडी हाकताना दिसतात, तर कधी टपरीवर चहा पितात, तर कधी इस्कॉनच्या रॅलीत ठेका धरतात, तर कधी कार्यकर्त्यांसोबत धुलवड खेळतात. बरं, हे कमी की काय म्हणून परवाच त्यांनी चक्क मुंबईच्या लोकलमधूनही प्रवास केला. बरं, त्याआधी त्यांनी रिक्षातूनही प्रवास करून पाहिला होता. खरंय, खासदारकीसाठी पवारांच्या नातवाने सुरू केलेला हा आटापिटा आता मावळच्या मतदारांनाही बघवत नाहीये. म्हणून मारुती भापकर सारखे कार्यकर्ते म्हणतात, पार्थ साहेब, बास झाला हा आटापिटा. आधी आमच्या मतदारसंघातले प्रश्न कसे सोडवणार ते सांगा. पार्थ अजित पवार हे जरी तरुण असतील, नवीन असतील, तेही आज खासदारकी या मतदारसंघामधनं लढतायत. तर ते जाऊन कुठंतरी देवालयामध्ये डान्स करताना दिसत आहेत, भेटीगाठी करताना दिसत आहेत, रिक्षामध्ये बसलेले दिसत आहेत. ते तरुण आहेत, सुशिक्षित आहेत. त्यांचं व्हिजन काय आहे पुढचं, जे भाजप सैनेने जे केले नाहीत कामं ते कशा पद्धतीने करणार आहेत, या शहरातला रेड झोनचा मुद्दा ते कसे सोडवणार आहेत, या शहरातला अनियमित बांधकामाचा प्रश्न ते कसे सोडवणार आहेत, या शहराचा पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचा 12.5% परताव्याचा मुद्दा ते कसे सोडवणार आहेत. पार्थ पवार हे खरं मुंबईच्या हायफाय वातावरणात लहानाचे मोठे झाले. कदाचित म्हणूनच पहिलं भाषण करताना त्यांची फिफी झाल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यावरून ते बरेच ट्रोलही झाले. पण तरीही गप्प बसतील ते पार्थ पवार कसले. म्हणून मग त्यांनी मतदारांचं दुःख समजून घेण्यासाठी एवढी सगळी धडपड सुरू केली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ही सगळी स्टंटबाजी वाटते. ह्या शिवसेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सर्व पक्षांनी झोपडपट्टीतल्या सर्व नागरिकांचं, मतदारांचं भांडवलच केलेलं आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही ऐन वेळेला हे मतदार विकत घेतो, पैशाच्या जोरावरती आम्ही निवडणुका लढवतो. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. ही झोपडपट्टीतली जनता, ही नागरिक या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि यांना मी प्रामुख्याने सांगतो की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पर्याय या ठिकाणी उभा राहिलेला आहे. खरं तर निवडणूक काळात प्रचार करताना सगळेच उमेदवार जीवाचं रान करतात, ते स्वाभाविकही आहे म्हणा. पण प्रचाराच्या नावाखाली पार्थ पवारांनी चालवलेला हा आटापिटा खरंच सामान्य मतदारांना भुरळ घालणार का, हाच प्रश्न आहे. बघूयात नेमकं काय होतंय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. कोल्हापुरातले कट्टर प्रतिस्पर्धी आणि हाडवैरी म्हणून ज्यांना तमाम कोल्हापूर ओळखतं ते धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकत्र आले होते. पण एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यांनी एकमेकांची साधी नजरानजर सुद्धा केली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगलेतले उमेदवार राजू शेट्टी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचंही दर्शन घेतलं. दरम्यान यावेळी त्यांनी हातात बॅट घेतली होती, कारण त्यांचं निवडणुकीचं चिन्ह बॅट आहे. त्यांचा उमेदवारीचा अर्ज त्यांनी दाखल केला आहे. कोल्हापुरातल्या दसरा चौकातून यावेळेला शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी एक भली मोठी रॅलीही काढली. यावेळी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. त्यांच्या हातातल्या बॅट या चिन्हावरून त्यांनी विरोधकांना जोरदार टोलाही लगावला. शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आपल्या सोबत बोलण्यासाठी ते आहेत. पहिली प्रतिक्रिया काय नाही, तिसऱ्यांदा अर्ज भरलेला आहे. लोकांना ठरवून दे काय ठरवायचं ते. गेल्या वेळेला शेट्टी चिन्ह होतं, यावेळेला बॅट आहे. बॅट आहे. आता IPLचा जमाना आहे, बॅटिंग करायची. पण शेट्टीनं मोदी सरकारला जाग आली नाही, आता बॅटचा काय उपयोग डोक्यात घालायची. जर सांगून पटत नसेल तर मग बॅट डोक्यात घालायची. मी शेतकरी आहे, कुठल्या अवजाराचा कधी कसा उपयोग करायचा हे मला चांगलं कळतं.
मोठ्या पडद्यावर पीएम नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी मायावती येण्याची शक्यता आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्या जीवनावरच्या सिनेमाचं काम सध्या सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मायावतींच्या या बायोपिकमध्ये विद्या बालन काम करतेय असं बोललं जातं. मायावतींच्या भूमिकेसाठी 7 ते 8 हिरोईन्सची चर्चा झाली होती, पण अखेर विद्या बालन यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतं. यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा आला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा लवकरच रिलीजसाठी सज्ज होतोय. त्यामुळे मायावती यांच्यावरच्या बायोपिकबद्दलची उत्सुकता वाढली. आता राजकारणी मोठ्या पडद्यावरची सुद्धा जागा घेणार. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझा सहकारी विशाल परदेशी सोबत मुंबई, महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा.